नमस्कार, मी हुमरे बापूसाहेब. आपलं दैनिक संघर्ष योद्धा लाईव्ह न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण गेवरा तालुक्यातील पोखरी या शिवारामध्ये आहोत. या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे की एका शेतकऱ्याने या ठिकाणी तणनाशक औषध मारल्यामुळं या ठिकाणी जवळपास 3 एकर शेतीचं कपाशीचं नुकसान झालेलं आहे. आणि अक्षरशः या ठिकाणचे जे शेतकरी आहेत ते अक्षरशः या ठिकाणी परेशान झालेले आहेत. एकतर पावसाने या परिसरामध्ये दांडी मारलेली आहे आणि अक्षरशः कर्जबाजारीपणामध्ये या शेतीसाठी कर्ज घेऊन बी बियाणं खतं विकत घेतलेली आहेत शेतकऱ्यांनी. आणि आता बघा जवळजवळ सरकी 1 ते 1.5 फुटावर आलेली आहे. चांगल्या प्रकारे पीक या शेतामध्ये आलेलं आहे आणि काही शेतकऱ्यांनी तणनाशक औषध मारल्यामुळे या ठिकाणी या परिसरातल्या शेतकऱ्याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आणि अक्षरशः शेतकऱ्यांचं हे वर्ष वायालाच गेलेलं आहे. आणखीन त्यांच्यावर कर्जबाजारीपणाचं मोठं संकट या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. आपण या ठिकाणी सविस्तरपणे या शेतीचे कोण मालक आहेत आणि त्यांच्या या कपाशीवर नेमका कशाचा परिणाम झालेला आपण ते सविस्तरपणे या ठिकाणी जाणून घेणार आहोत. या ठिकाणी स्वतः शेतकरी आहेत आणि जे आसपासच्या शेतकऱ्यांचं देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. पण जवळपास 3 एकरचं या ठिकाणी कपाशीचं नुकसान झालेलं आहे असे या ठिकाणी मालक आहेत. तुमचं नाव सांगा अगोदर. मी मुकुंद मोगे. राहणार पोखरीचे तुम्ही? हो, राहणार पोखरी. बरोबर. आता हे 3 एकर शेती तुमच्या स्वतः मालकीची आहे? हो, ही 3 एकर शेती आमच्या मालकीची आहे. तर शेजारीला आमच्या जे बांधाच्या कडेला आहेत तर विकास शानप खडकी, ते राहणार खडकी कोळगाव. तर त्यांनी त्यांच्या बांधावरती तणनाशक मारलं होतं, फवारलं होतं. पण त्या तणनाशकाचा परिणाम एवढा झाला की आमचं 3 एकरचं वावर गेलंच. पण आमचं वावर सोडून इतर अजूनही काही जणांच्या वावरावर त्याचा परिणाम पडला आणि हे वाढत चाललं आहे. हे असं जे औषध आहे हे जसं पाऊस पडतो तसं वाढत चाललं आहे. आणि याकरता आम्ही त्यांच्यासंग फोनवर कॉन्टॅक्ट केला किंवा त्यांना समोर येण्याचं त्यांना आम्हाला सांगितलं आम्ही त्यांना. तर ते येत नाही समोर, टाळाटाळ करतात. ते मध्ये 4 दिवसांनी बघू, 5 दिवसांनी बघू, तुम्हाला काय करायचं करा, असं त्यांचा उद्देश आहे. त्यांचा उद्देश इथपर्यंत गेल्यामुळे तर माझी एकच शासनाला एक विनंती आहे की बाबा आमचं एक नुकसान काहीतरी त्यांनी भरून द्यावा. तर या पलीकडे आम्हाला काही त्यांच्याकडून काय नको आहे. फक्त आमचं पीक, आमचं जेवढं नुकसान झालं आहे तेवढं आमचं या वर्षीचं उत्पन्न गेलं आहे तर त्यांनी भरून दिलं पाहिजे. बाकीचे बाकीचे आहे वावर, कारण आमचं शेत जे करणार आहे तर आम्हाला सध्या खर्च आम्ही एवढा केला आहे की आम्हाला सध्या झोपा नाहीत. कर्ज काढून आम्ही खर्च केलेला आहे. तर मग याचं कुठंतरी काहीतरी झालं पाहिजे. तर आम्ही त्यांना तसं सांगितलं तर ते टाळाटाळ करतात, उडवडूडची उत्तर दिलं आम्हाला त्यांनी. तर याकरता आम्ही आज मीडिया पुढं आम्ही आमचा विषय मांडत आहे. तर याची गंभीर दक्षता की शासनाने घेतली पाहिजे की याच्यावर काहीतरी उपाय आमच्यासाठी काढला पाहिजे शासनाने. एवढी आमच्या शासनाकडे विनंती आहे या मीडियाच्या माध्यमाने. किती दिवस झाले आता या घटनेला? तणनाशक मारून किती दिवस झालेत? ह्या घटनेला एक 15 दिवस झालेले आहेत मारून. बरं, 15 दिवसामध्ये ज्यांच्याकडून हेच घडलंय त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट केला होता का, संपर्क केला होता का? तर आज मी स्वतः कॉन्टॅक्टही केला होता त्यांना. तर मीच नाही तर आमच्या सगळ्या नातेवाईकांनी कॉन्टॅक्ट केला होता. पण ते सांगतात, उडवडूची उत्तरं देतात, 4 दिवसांनी येतो, नंतर बघू, फवारा त्याच्यावरती अजून काहीतरी असं हे करतात, उडवडूची उत्तरं देतात. तर त्याकरता आम्ही आज मीडिया इथं बोलून मीडियासमोर आम्ही आमचा विषय मांडतोय. 3 एकर आता कपाशीच गेली, किती नुकसान झालं असं वाटतं आपल्याला? आमचं जवळजवळ तरी जसं पाहिलं तर आम्हाला दरवर्षी 2 लाखाचं उत्पन्न आम्हाला मिळत होतं. तर एवढं आमचं 2 लाखाचं नुकसान झालं आमचं. तर आम्हाला की काय आमचं हे वर्षच व्हायला गेलं आमचं. आमच्या कपाळी काय आमच्या हाताला काहीच नाही भेटणार ना आता. पण आता सरकी ते हिरवी दिसतीये, त्याला पुढे चलून जर कपाशी लागू शकते, उत्पन्न भेटून असं वाटतंय. याविषयी काय मत आहे आपलं? आता याला झाडाला बघूनच लगेच लक्षात येतं माणसाच्या की याच्यावर काय भेटणार काय नाही. ते याला काही येत नाही. हे आम्ही शासनाला बी विचारलं तर याच्यावर कुठला उपाय नाही आहे. हे झाडं उपटून फेकून देणे हा उपाय आहे डायरेक्ट. आणि उपटून फेकूनच नाही तर हे पुरावं लागतं जमिनीमध्ये. एवढ्याचा इफेक्ट हे औषधाचा वाईट इफेक्ट आहे. हे औषध चालतं ऊसासाठी. पण आमच्या शेतात कापूस लावलेला आहे आम्ही, हे त्यांना कळून नाही आलं. तर त्यांनी असं करायला नव्हतं पाहिजे. त्यांनी बघायला पाहिजे होतं आपल्या आसपास झाडं कोणती आहेत, काय आहेत ते. तरी आता ही सरकी बघा तुम्ही, काय यार बघून तुम्हाला कळन की याला काय येणार आहे का. तर त्या हिशोबाने बघा तुम्ही. आणि दखल घेतली पाहिजे का आता याविषयी तुमची? तर माझी एक विनंती आहे, प्रशासनाने याबद्दल गंभीर दखल घेतली पाहिजे.
आणि जेणेकरून बाबा आम्हाला आमची भरपाई मिळेल. आम्हाला काही जास्त अपेक्षा बी नाही आहे, पण निदान आमचं आहे ते तरी उत्पन्न द्यायला पाहिजे. आम्ही एवढ्या कष्टाने हे करून आम्ही बी करून लावलेलं असते आम्ही, आणि कुठंतरी आशा असते माणसाला की बाबा उत्पन्न आपल्याला येणार आहे, आणि ही आशा व्हायला गेल्यावर काय राहिलं कपाळी आमच्या इथं. वर्षच व्हायला जाते वर्षच व्हायला गेलं निदान. मग काय करायचं आम्ही आता या वर्षी? आम्ही नुसतं बघत बसत झाडांकडे नुसतं. यावर त्यांनी काहीतरी उपाय केला पाहिजे, समोर येऊन बोलले पाहिजे, आबा देतो भरपाई, काय करतो आम्ही भरपाईच मागतो, आम्ही का दुसरं काय म्हणत नाही आम्ही. तुमचं नाव सांगा. बोला सर. माझं नाव श्रीराम सुदामराव मोघे. राहणार पोखरीचे. तुम्ही शेजारी आहेत का? शेती वगैरे आहे का आपली? आमची शेती आहे, भावाचीच आहे आमची. ही बरं बरं. काय सांगाल आता तणनाशकमुळे 3 एकर शेतीचं नुकसान झालं मोठ्या प्रमाणात? नाशिक त्या माणसाला कॉन्टॅक्ट केलं होतं, पण ते काहीतरी याला ओढाओढीचे उत्तर दिले यांनी. पुढं तक्रार द्या, कंप्लीट करा असं बोलला तो. त्यात मजा नाही ना. म्हणजे ते स्वतः म्हणतात माझ्या विरोधात केस करा म्हणतात. बरं बरं बोलले ना तो तुला, स्वतः असं बोलले ना. बरं. मग तसं का बोलायचं? जिथे जागेवर यायचं, काहीतरी आपलं मिटून घ्यायचं थोडंफार, काहीतरी करू ना. तुमचं आता नुकसान भरपाई झाली, मी देतो भरून, काय बोलायला पाहिजे ना. पण डायरेक्ट असं बोलून जमतंय का? शेतकरी नाही एवढं एक तर कर्ज बाजारी करून बी घातलेले व्हायला, आणि त्यातून असं म्हणलं काय करणार तुम्ही? त्यांनी येऊन इथे थांबायला पाहिजे. हे एक आहे आणि पुढला का नाव आहे त्याचं, गायनाथ म्हणून एक आहे ना, गायनाथ सानप एक आहे. दोघा जण बघा भाव भरले ते. किती शेतकऱ्यात नुकसान झाले जवळपासच्या? जवळ तिथं जवळ 4-5 एकर तरी समजा झालाच नाही, 5-10 जणांचं. हां, आता इथं झालं यांचं. परत ते खालचं म्हणलं की बरं तिथं आलं, परत वेगळं बांधायचं तिथं पण परभाव झाला त्याचा ना. खाली इकडे भाऊसाहेबचं शेत आहे, तिथं पण झाले भाऊसाहेबच्या शेताला. हां, ते बघा ना, हे काहीतरी शासनाने त्यांचं नुकसान झालं का? त्यांचं झालंय ना. ठीक आहे का? गायनात पण ते यांचं पण झालं, तुमचं झालंय ना काही? परभूसानपाचं पण झालं म्हणते ते पण. असं याचं काहीतरी हे करायला पाहिजे ना. काय आव्हान करतात? फ्रुटीला बंदीच आहे त्या ना. मग कुठल्या दुकानदाराकडून घेतलं, कुठलं नाही, हे तर माहिती पाहिजे आपल्याला. त्यावर कारवाई होईल ना. औषधावाल्यावर कारवाई होणं. तुम्ही सांगू का? हे औषध बंद. आता तुम्ही कुठल्या दुकानातून घेतली त्यांनी, ते तर सांगायला पाहिजे त्यांनी ना. हां, ते नाव सांगितलं कारवाई होईल दुकानदारावर. मी असं काही सांगितलं नाही त्यांनी, करणार काय आपण? असं होतं ना. हां, नाही व्हायला पाहिजे ना, गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. असं पुन्हा आणखी शेतकऱ्याला खूप नुकसान होऊ शकतं. आता तुम्ही यांच्यावर समजा आपण ढिलं सोडलं यांना, दुसरा उद्या येऊन काहीतरी मारणार आज कुठंतरी, परत तसं होणार शेजारच्या ना. पण ह्याचा किती परिसरामध्ये म्हणजे ह्याचा नुकसान होऊ शकते ह्या फवारणीचं? याचं जवळजवळ कधी कमीत कमी मला वाटतं 1000 फुटाच्या पुढे जाईल बाबा. 1000 फुटाच्या पुढे जाईल. चारी दिशेने 1000 फुटाचं अंतर जाते. बरं. जाणार ना 4 फुटांनी. पुन्हा त्या पिकाला काही येऊ शकत नाही समजा. तुम्ही बघा ना, याचं पान बघा फक्त वरचं. ते वरचं पान बघा ना, आंबाडीची भाजी कशी असती, आंबाडीची भाजीसारखं झालं ती. कसं येणार त्याला काही? पण वाढ होऊ शकते त्याची समजा. नाही, वाढ नाही होणार जास्त. वाढ खोदली त्याची आता, आणि वाढ झाली त्याला काही फळं लागत नाही त्याला, काही दुडी अजिबात लागणार नाही त्याला. असं आहे ते. असं झालं, ह्याला काय येणार आहे? हां, बघा तुम्ही आता, दुडी कशी आहे हे पिकाला काय येणार आहे? नाही नाही, हे काय आंबाडीची भाजी सारखंच आहे की नाही? हे बघा सगळी भाजी बघा, आंबाडीची भाजी झाली सगळी. याला काय काय करणार त्याला? शेतकऱ्यांनी काय करायचं? त्यांनी समोर यायला पाहिजे ना. आपण बोलल्यानंतर पर्याय आपण इथे संपर्क केला त्यांना या म्हणजे चर्चेला या बोललो ते. हो केलता ना. मुकुटनी केलता सर हे. हा, तुम्ही पण केलता ना. ठीक आहे, सांगा. मंदा हनुमंत मोगे. तुमची शेती आहे? हा, माझ्या मुलाची शेती आहे ना. बरं, किती खर्च झाला होता बी बियाण्यासाठी? याला 60,000 खर्च झाला आतापर्यंत, नांगरट डोंगरट बिभरण. हा, बरं, आता किती नुकसान झाले आता तणनाशकामुळं? तणनाशकामुळे 2 लाखाचं नुकसान झालं आता वर्षभराचं. तुम्ही चर्चा केली का ज्या माणसाने तणनाशक मारलं? हां, फोन केला सकाळी, तणनाशकवाल्यांनी शिचाप करून ठुलाय. आता ह्यानी तर मला बोलले जरा शिक, आणि काय करायचं तर करून घ्या, केस करा नाही तर काही करा. मग माझ्या भावाला करायला लावलं तर आता शिचापच करून ठुलाय फोन. काय आव्हान करताल तुम्ही? भरपाई पाहिजे, दुसरं काय नाही पाहिजे आम्हाला. म्हणजे जेवढा खर्च झाला तेच मागतात तुम्ही? हा, आणि तुम्ही का फोन करता सारखं? म्हणलं आजपर्यंत केला का शेजारी आहे मनुष्याने, आज नुकसान झाली, करावंच लागलाय ना. बरं, किती शेजाऱ्याचं नुकसान झालं जवळपास? या माझं 3 एकर झालंय, ह्यांचं अर्धाचं एकर झालंय, या माणसाचं 1 एकर झालंय. मग हे पांगतंय किती सांगता नाही येत. पुन्हा वाढत चाललंय का हे? हा, वाढत चाललंय, वाढत. हा, अर्धा किलोमीटरवर हे पांगत आहे. हा, तुम्ही सांगा अगोदर. देवदास गोपीनाथ मोगे, राहणार पोखरीचे जा. राहणार पोखरीची. बरं, तुम्ही बटाईदार आहेत दोन ना? कशा प्रकारे नुकसान झालंय, कशामुळे नुकसान झालं असं वाटतं आपल्याला? पाणी फुरटी आणली, ते फुरटीमुळे आमचं 3 एकर वावर वायाला गेलं. त्याला काहीच येणार नाही. मी आत्महत्या करणार का सानपाच नावाने. त्यांनी जर नाही भरपाई दिली तर आत्महत्याच करणार. भरपाईसाठी चर्चा झाली का? केलं का तुम्ही? बोलणं झालं? तो मला माझ्यावर कंप्लेंट करा. बरं, किती वर्षापासून तुम्ही शेती बटाईन करतायत? बघ, 14 वर्ष झाली. 14 वर्षामध्ये पहिल्यांदाच असं घडले का? पहिल्यांदाच घडले. 14 वर्ष झाले ना. काय आव्हान करताल शेवटी?
कर्जबाजारी करून भरपाई करून द्यावा त्यांनी. आपण बियाव्यानं कर्जबाजारी होऊन आणलेलं आहे सगळं. उत्पन्न हे वावरातलं द्यायलाच पाहिजे. ह्या वावरातलं उत्पन्न द्यावा त्यांनी, नाही तर त्याच्या नावाने आत्महत्या करणार. हम्म. कोणत्या प्रकारचं तणनाशक मारलंय असं वाटतं आपल्याला? फुरटी मारलेली आहे, फुरटी. 2,4-D हा, हे तणनाशकाचं नाव आहे ते. ह्या तणनाशकावर बंदी असताना त्यांनी मारली. बंदी आहे तणनाशकाला. त्यांनी मुद्दाम मारलेली आहे इकून. हा, किती शेतकऱ्याचं नुकसान झालं जवळपासच्या? 3-4 शेतकऱ्याचं नुकसान आहे. आता हे पुन्हा वाढत चाललं म्हणले. हे कमी होणारच नाही. हे वायालाच गेलं. मी पाहुण्याला फोन केला होता कृषी दुकानदाराला. ते म्हणले काही येणार नाही, तिला उपटून काढावं लागेल. नाही शेजारी पाजाऱ्याचं बी शेतकऱ्याचं नुकसान होते म्हणल्या जवळपासच्या. होते ना, शेजारीचं नुकसान झालंय ना. मग त्यांनी कधी आवाज उठवण्याचा प्रयत्न केलाय का? तुम्हाला कधी भेटले का त्या विषयावर? केला ना. ते ऐकत नाही, ते दंडेलशाहीत चालते तर. हा, तुम्हाला सगळं ओरिजिनल बिल वगैरे जे सगळं लागेल. तुम्ही या पोखरीत राहणार. माझ्या भावाची शेती ही. बरं. पण आता हे तणनाशकावर काय बंदी आहे जणू, तरी पण वापरले, त्याच्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान होतंय. काय सांगता या विषय आता? हे औषधच असं शासनाने काढायलाच नाही पाहिजे, याच्यावर बंदीच पाहिजे. असे कित्येक शेतकऱ्याचं नुकसान होईल ना ह्याच्यात. मरते ना शेतकरी. काय एकदा सरकीचं पीक गेलं म्हणजे संपलं, पुन्हा काय येतंय? उत्पन्नच बुडवती सगळी वर्षभराची. त्यासाठी शासनाने असं याच्यावर निर्बंध आणायला पाहिजे की हे औषध कुणीच वापरलं नाही पाहिजे. असं याच्यावर पूर्णपणे बंदी पाहिजे. ज्यांनी विकले त्याच्यावर बी कारवाई झाली आणि पाहिजे. जे विकतोय त्याच्या दुकानाचं लायसनच रद्द करायला पाहिजे डायरेक्ट शासनाने. हे असं का शेतकऱ्याचं नुकसान कशामुळे करायचे? एक शेतकऱ्याचा फायदा 100 शेतकऱ्याचं नुकसान होतं ना याच्यात. त्याकरता आपल्याकडलं पीक म्हणजे हेच सोनं, म्हणजे पांढरं सोनं समजलं जातं. पांढरं सोनं आणि म्हणजे- तेच आता वर्षाचं वायाला गेले समजायचं. सरकीशिवाय आमच्याकडे दुसरं पीक घेतच नाहीत आम्ही. आम्हाला सरकीच आहे शेवटी. खाण्यापुरतं ज्वारी बाजरी करीत असतो आम्ही. मग सरकीचं पीक गेलं म्हणजे आमचं 1 वर्षाचं पीकच गेलं. पुन्हा काही येत नाही, काय नाही. ज्वारीला आमच्याकडे ज्वारी ह्या रानामध्ये येत नाहीत. त्याच्यामुळं सरकी गेले की पिकच गेलं वर्षाचं आमचं. काही येऊ शकत नाही याच्यात. त्याकरता शासनाने याच्यावर ह्या जे औषध वापरते त्याच्यावर बी केस करायला पाहिजे. आणि एक तर कंपनीने हे पूर्ण औषधच वापरायला नाही पाहिजे, बंद करायला पाहिजे औषध पूर्ण. हजारो शेतकऱ्याचं नुकसान होतं ह्याच्यामध्ये. या एकदम रंजना भाऊसाहेब मोगे. तुम्ही राहणार पोखरीचे पोखरी. शेती आहे का आपली? शेती आमची खालून यांच्या म्हणजे शेजारी आहात तुम्ही समजा. शेजारी आमची पण झाली सर की तशीच. तुमचं नुकसान हा, झालं? नुकसान झालंय आमचं. किती नुकसान झालं आपलं? आमचं 1 एकर झालंय. बरं. कपाशीच व्हायला गेली सगळी. तीच व्हायला गेली आमची पण. काय आव्हान करताल तुम्ही आता? काय त्यांना खर्च द्यावा आमचा पण. काय वर्षभराचा खर्च होईल तेवढा द्यावा त्यांना आमचा. किती झाला असेल खर्च? किती झाला? खर्च त्याच्यामध्ये निघतो ना, 8-9 क्विंटल कापूस निघतो आम्हाला तेवढ्यामध्ये. म्हणजे लाख सव्वा लाखाचं नुकसान झालं समजा. तेवढा. हा, तुम्ही त्यांना किती अपेक्षा होती तुमची खर्च पाणी द्यावं त्याने असं? म्हणजे आमची अपेक्षा काय, आम्हाला पाणी नाही काही नाही. आता सारं कापसावरच आमचं लावलं ते कापूसच आहे ना. मग तेवढा खर्च द्यावा त्यांना. आमचं काही दुसरी काही अपेक्षा नाही. चर्चा केली का तुम्ही त्यांना? भेटलं? केली ना आम्ही पण चर्चा. काय बोलले ते? त्यांच्या मुलाबरं केली. तर त्यांचा मुलगा म्हणला तुम्ही 1 फवारणी करा, मी 1 फवारणी करून देतो. आणि मग आमचे मिस्टर म्हणले हे कर, तू ये इथं बघ त्याचं कसं काय तर नाही तर मी केस करीन. तर तो म्हणला करून घ्या तुम्ही, तुम्हाला काय होतं ते तुम्ही करा. बरं, फवारणी केल्यानंतर ह्याला येऊ शकतो का? माल येऊ शकतो का? नाही, येतच नाही म्हणते. त्याला फवारणी केली, काही केलं तर त्याला काही येत नाही. नाही गेल्या वर्षी हाजीपुरात झालतं, अजिबात काही आलं काही नाही. आलंच नाही त्याला. मी हाजीपूरची माहेर आहे माझं हाजीपूर. पुन्हा ह्याला आणखी खर्च लागणार. ह्याची आणखी वाढ करण्यासाठी तुम्हाला 2-4 महिने थांबावं लागणार. सरकीचं असं झालं तर काही आलं नाही. त्या माणसाने भरपाई दिली घरची. की यांनी नुकसान भरपाई द्यावी. नाही दिली तर त्यांच्याकडे कायदेशीर कारवाई केली पाहिजे. हा माझा मेन मुद्दा आहे. हा, आणि ज्या ठिकाणाहून त्यांनी औषध खरेदी केलं आहे तर त्या दुकानदारासकट कारवाई केली पाहिजे किंवा त्या तयार करणाऱ्या कंपनीसकट कारवाई झाली पाहिजे. तर यापुढे कुठल्या शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही. तर या उद्देशाने शासनाने याचा गंभीर दक्षता घेतली पाहिजे. ठीक आहे, धन्यवाद. तणनाशकचं औषध वापरलं जात आहे, मात्र त्याचा परिणाम इतर पिकावर होत असल्यामुळे जवळपास 4ही बाजूने शेतकऱ्याचं अर्धा किलोमीटरपर्यंत शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे.